गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरिये नमो नमः. आज्ञा गंगल विधीमुळे उदयावर त्याच्यामुळे समज विधीचा अभ्यास करणे अखंड अखंड झालं त्या पुण्याने हा लोक आपल्या गावाचं नाव काय गावाचं नाव काय गंगा वे गंगा अधिक वे गंगा नामदेव महाराज म्हणतात. नामदेव महाराज वर्णन करताना वाचे म्हणतात गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा. म्हणजे बघा आपल्या गावाचं नाव जरी घेतलं तर काय होईल वाचे म्हणतात गंगा सकळ दोष बघा एक दोन नाही सकळ दोष जातील भंगा माहित असतं भंगा. आणि वे वे म्हणजे इंग्रजीमध्ये वेला काय म्हणतात मार्ग असं मार्ग दाखवणे बघा. या जन्माला सर्व मंडळी गुरुभक्त आहेत गुरुभक्त आहेत. बऱ्याच वेळापासून आपण अजय शांती सुद्धा उपस्थित झालेला ज्या बाबाजींनी आपल्या सर्वांना योग आलेला आहे त्या बाबांच्या त्याचप्रमाणे हनुमान जे आपल्या रामदेव असतो श्रीराम असतात अनेक देवी असतात असतात ब्रह्मते लावून बोललं आणि भूमीला आणि या सोहळ्या प्रसंगी फिरत असलेले सगळं वार बाप्पा सेवक माता भगिनी अनेक गावोगावी भक्त परिवार किंवा आणि गायक वादक असतील या सर्वांचं वर हात करून टाळी वाजून आपण अभ्यास जे पाठीमागे बसलेले आहेत मध्ये रिकामी जागा एक जण जायचे शांत शांत कोणते काम करतात सांगितले लक्ष द्या. आता अत्यंत बघा अल्प का थोड्या वेळात थोड्या वेळा काय आपण स्मॉल स्पीड म्हणतो ना थोड्या वेळात आपल्याला काय करते थोड्याशा महाप्रसादाला जायचं महाप्रसाद आहे ना काय पाहिजे शिरा मसाल्यावर तुमचं खायचं आपल्या गंगाच्या सर्व भक्तांचे जर टाळ्यावर लागली मग आता काय बघा बरं काही काळजी नाही काय नवरी नाही काळजी चिंता नाही तर व्यवस्था आमच्या गंगेकडे आपल्या स्वतःची केली म्हणून आता फक्त थोडं लक्ष द्या थोडं लक्ष द्या. अहो बघा सत्संगामध्ये माणसानं बघा कसं बसावं सत्संगामध्ये श्रवण करत असताना जसं बघा शुकाचार्य परीक्षे राजाला भागवत सांगत होते त्यावेळेला परीक्षे राजाने काय केले माहिती आहे का सर्वांगाचे काम काय केले भागवत श्रवण करण्यासाठी ऐकण्यासाठी परीक्षित राजाने काय केले बघा किती ध्यान किती एकाग्रता आपण बघा या सत्संगामध्ये ठीक आहे कारण आपण पृथ्वी सर्व करण्यासाठी आले काहीतरी घेऊन जाण्यासाठी काही कशासाठी आलेलं आहे काहीतरी प्राप्त काय घेण्यासारखं आपला कोरडं त्याने कोरडं जायचं कशात आणि त्यासाठी आपण एवढा वेळ आपण खर्च करीत आहोत पण पुनश्च अत्यंत मोलाचा आपण म्हणतो ना समय मूल्यवान जीवन आपण असं अंमली जीवनामध्ये मूल्यवान मग आपल्याला सदुपयोग करायचा आहे पुनश्च आपल्या श्रद्धेला वंदन करून आपल्या सर्वांचं टाळी वाजून अभिनंदन. एक प्रसंग मला
एक भक्त बघा चुकतो म्हणजे काय करतो, संगतीने म्हणा कोणतरी कारणामुळे बघा तो काय तो स्वभाव म्हणजे काय, तो दुष्टांच्या संगतीला, दुर्जनाच्या संगतीला जातो आणि व्यसनी लोकांच्या संगतीला जातो. कोणाच्या संगतीला जातो आणि त्या संगतीला गेल्यामुळे काय होतं, त्याचं काय होतं, अत्यंत दुःख बघा आणि यातना बघा त्याला बघा आणि संकट विघ्न वगैरे त्याला सामोरं करा. म्हणजे थोडक्यात त्याच्या जीवनाची दशा होते, काय होते दशा, काय होते बघा दशा होते, दशा अत्यंत बघा. आणि दशा झाल्यामुळे अवकाळ झाल्यामुळे मग तो विचार करू लागतो, काय विचार करू लागतो, त्याला बघा कोणाची आठवण येते, मग कोणाची आठवण येते बघा बघा बाबांची आठवण बघा. अनुष्ठान अनुष्ठान केलेलं असतं, कोण अनुष्ठान केलेलं असतं, मात्र संगती दुर्जन संगतीमुळे किंवा व्यसनाच्या संगतीला गेल्यामुळे काय बघा त्या जीवनाची दशा झाली, दुःख संकट बघा त्या जीवनात आलं आणि काय अवस्था बघा त्या जीवन झाली. आणि म्हणून अत्यंत अर्थवान दुःखी बघा भावनेने तो बाबांची चरणी काय करते बघा, विनंती करते. काय विनंती करतो ऐका का, सुंदर अशा भजनाच्या माध्यमातून जर अर्थपूर्ण आपण ते भजन ऐकायचं. वर हात करा. माझे बाबाजी, माझे महात्मा, माझे बाबाजी, माझे महात्मा, मला तारुणी ज्ञाना, या भवरोगात माझी लय झाली हो दया, या भवरोगात माझी लय झाली हो दया. टाळ्याचा बस. मी हो पावन अज्ञानी, मी हो पावन अज्ञानी, कृपा करा माझ्यावर. मी हो पावन अज्ञानी, कृपा करा माझ्यावर. फार झाला वनवास मन नाही थाऱ्यावर, फार झाला वनवास मन नाही थाऱ्यावर. हृदयाची वेदना या भवरोगात माझी लय झाली हो दया, या भवरोगात माझी लय झाली हो दया. हो टाळ्याचा शाबास. किती पाहू आता वाट, किती पाहू आता वाट, द्यावी कदाची भेट.
किती पाहू आता वाट द्यावी एकदाची भेट किती पाहू आता वाट द्यावी एकदाची भेट हा जीव जाऊ पाहे जाता मागे काय आहे हा जीव जाऊ पाहे जाता मागे काय आहे हृदयाची वेदना या भवरोगात माझी लय झाली हो दैना या भवरोगात माझी लय झाली हो दैना माझे बाबाजी माझे महात्मा माझे बाबाजी माझे महात्मा मला तारुणी ज्ञाना या भवरोगात माझी लय झाली हो दैना या भवरोगात माझी लय झाली हो दैना या भवरोगात माझी लय झाली हो दैना लय झाली हो दैना लय झाली हो दैना लय झाली हो काय बघा संसारिक जीवाची व्यथा असते की आपण या ओळखू शब्दाचे आणि म्हणू शकतो या सोहळ्याच्या निमित्ताने संसारिक जीवन अशी अवस्था होऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे बा काय केलं पाहिजे नाथ भागवतामध्ये हे ज्ञान वागत कोणासाठी ग्रस्ती संसार जरी दशा झाली त्याला संसाराचं भय बघा त्याच्या पाठीमागे अत्यंत दुःखी कष्टी अडी अडचणी समस्या तो ग्रस्त झाला त्यासाठी बघा त्यांनी काय केलं पाहिजे याचं उत्तर बघा नाथ पाणी भागवतामध्ये अजय किती आहे ट्रेन म्हणजे 12 किती आहे राज्यामध्ये प्रसंगासाठी किंवा दशा झालेल्या अवकाळ झालेल्या पुस्तकासाठी काय उत्तर दिलंय अध्याय 12 गोविंद नंबर किती आहे 471 गोविंद नंबर किती 471 जर बरोबर नाही 471 गोविंद नंबर किती महिला गोविंद नंबर किती ग्रंथ कोणता कोणाचा भाग होतो नाथ महाराजांच्या 11 वाजता अच्छा काय म्हणतो का नाथ महाराज त्या भूमीमध्ये न करिता सद्गुरु भजन काय नाथ महाराज न करिता सद्गुरु भजन नवे भववृक्षाचे छेदन लक्षात काय म्हणतात न करिता सद्गुरु भजन नवे भववृक्षांचे छेदन जरी कोटी कोटी साधन आणि किती सुंदर आणि अत्यंत महत्वाची आणि साधी सोपी होई बघा महत्वाची संसारिक जीवासाठी बघा म्हणजे काय केलं पाहिजे बघा संसार भजनासाठी आपल्या अवकाश दशाला काय सांगितलं म्हणजे तुम्ही कोट्यावधीसाठी बघा एक 100 लाख नाही कोट्यावधी जरी साधना केली मात्र काय केलं नाही गुरुचं भजन काय केलं नाही गुरुचं भजन जर केलं नाही तर तुमची संसार व्यथा संसार भय जाणार तुम्हाला काय करावं लागेल राहत का ना भजन कोणावर
हा हे दहे गावचं हेत हे गावच्या संता जगती आला कैसा अनाथ या भक्तांशी उपदेश करतो कैसा अनाथ या भक्तांशी उपदेश करतो कैसा हेत हे गावच्या संता जगती आला आज कैसा अनाथ या भक्तांशी उपदेश करतो कैसा अनाथ या भक्तांशी उपदेश करतो कैसा धन्य तुमची शिवभक्ती धन्य तुमचा उपदेश धन्य तुमची शिवभक्ती धन्य तुमचा उपदेश बालपणी पाणी घाली 11 मारुतीस बालपणी पाणी घाली 11 मारुतीस जमून भक्तगण मार्ग सांगे भक्ती ज्ञान एक मुखान बोला बोला जय जय जनार्दन एक मुखान बोला बोला जय जय जनार्दन हो टाइम का संपलाय बरं का आपला सर आता ओव्हर टाइम 9 वाजताच आपल्याला हा कार्यक्रम संपायचा होता वाता वाजले की हा म्हणजे ओव्हर टाइम झाला मग पण ओव्हर टाइम झालो काय म्हणते माहिती आहे ना ओव्हर टाइम जर केला त्यांनी नोकरी करताना त्याचा विशेष पगार पण तर जास्त पगार मिळतो ना बरोबर एवढं तरी बरे डबल असं थोडक्यात होता गंगावर फार हुशार की हुशार होता एक रस्ता की त्यांचा रस्ता कळाला काय त्यांना रस्ता कळाला कारण गंगा बे म्हणजे रस्ता भक्तीचा राजमार्ग जातात आणि मग त्यांनी आपल्या गावाने कोणाला आणून बसवलं कोणाला आणून बसवलं त्या टाळीवर लक्षात का सुंदर विचार त्यांनी तसं आणि मग सांगा त्यांनी संतान बघा इथं आणून बसवलं मग काही भाग्याशी लग्न आणि म्हणून आनंद बघा या ठिकाणी होता आणि अशा बाबांच्या कार्यामध्ये की आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमांचा सहभागी झाले जसं काही अनुष्ठान केलं मग प्रथम तर बघा तिथे जेवढी उपस्थित आहे ना उपस्थितीमध्ये ज्यांनी अनुष्ठान केले त्यांनी जागेवर स्टँडअप अनुष्ठान करणार उपस्थित भक्तांपैकी ज्यांनी अनुष्ठान केले, महिला ज्या महिलांनी अनुष्ठान केले त्यांनी सुद्धा जागेवर मग प्रथमतः या सर्व अनुष्ठान टाळावी करा नेमकं आपण किती भाग्यवान या कले किती या कलियुगामध्ये किती भाग्यवान आहोत अनुष्ठान करण्याचा अधिकार बघा बाबाजींच्या अगोदर कोणाला काय कोणी बघा अनुष्ठान करीत नव्हतं तेव्हा बाबाजी मग अधिकार आपल्याला कोणी दिला कोणी दिला आणि अनुष्ठान साधू सुद्धा आहे बघा त्या अनुष्ठानाने काय होतं अनुष्ठान काय होतं एवढं नेमकं वाटोळ होतं नेमकं काय अनुष्ठान केल्याने एवढं नेमकं वाटोळ होतं चष्मा तिकडचे हुशारीवर म्हणजे ती वाटोळ होती म्हणजे बघा आणि अशा परंपरा घेऊन आपण सर्वांनी करून अनुष्ठान करून आपलं काय केलं जीवन धन्य केलं टाळीवरून आपण आम्ही अंतर या सर्व अनुष्ठान करतो आता अनुष्ठान केलं मात्र लक्षात घ्या जसं म्हणतं ना लग्न केलं काय लग्न केलं की कारण बाबाजी म्हणता का जसं संसार करायला काय लागतं बायको लागते बायकोशिवाय संसार उशत लक्षात त्याप्रमाणे परमार्थ करायला सुद्धा काय लागतो गुरु काय लागत लक्षात पण तुम्ही कोणा जास्त ऐकायच्या कोणत्या गुरु जास्त ऐकत का तुम्ही जास्त कोणत्या गुरुचं ऐकायच्या म्हणजे काय बघा अवस्था आहे की नाही जीवाची मात्र बघा लक्षात बाबांचा मुद्दा काय जरूर बघा जरूर संसार करा पण बाबाजी काय म्हणायचे संसार असावा नीटता फाटका त्यामध्ये असावा हरिनामाचा तुटका तर खऱ्या अर्थांचा संसार धन्यवाद आणि म्हणून जिंदगी जब तक रहेगी तब तक फुर्सत न होगी काम से लेकिन कुछ समय ऐसा निकालो प्यार करो श्री राम से प्यार करो श्री बाबा जी अनुष्ठानच्या रूपातून
काय अनुष्ठाच्या माध्यमातून, श्रवणाच्या माध्यमातून, अशा गुरुसेवेच्या माध्यमातून आपल्याला काय करायचंय? हा, कोणावर प्रेम करायचंय? बाबा बघा इतर वेळी तुम्ही तुमच्या बघा घरच्यावर सारख्यातील घरच्या बायकावर प्रेम करा, मात्र कोणत्या ना कोणत्या निमित्ताने वेळ काढायचा आहे. आणि कोणावर प्रेम करायचंय? कोणावर प्रेम करायचंय? कारण बघा खरा आनंद कशामध्ये आहे? गुरु आणि देवाला पाहणं खरा. कशामध्ये आनंद आहे? गुरु आणि देवाला पाहणं. कशात? मग आपल्याला आनंद बघायचा जीवनामध्ये आनंद. किती आनंद आहे, किती आनंद असतो बघा, किती आनंद असतो. गुरुला जेवणा पाहते आपण होतो ना, किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया, किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया, तुझ्या नामाची रे वाहे धुळ धुळ गंगा, तुझ्या नामाची रे वाहे धुळ धुळ गंगा. किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया, किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया. त्याचप्रमाणे बघा म्हणून सुख मिळालं आत्मिक, म्हणून बघा भक्ती करतो ते. म्हणजे सुख आणि काय मोक्ष कशाने मिळेल आपल्याला माहिती पाहिजे की. उभे राहून बसू नका ना. तुम्हाला बसायची जास्त सवय का? बसू नका ना. काय विषय चालू होता आपला? हा, मोक्ष. सर्वजण बघा या जगामध्ये आपण पाहतो भक्ती करताना, आणि ती कशासाठी केली जाते? सुख मिळावं, मोक्ष मिळावं यासाठी केली जाते. मग सुख आणि मोक्ष कशाने मिळेल याची आपल्याला माहिती पाहिजे बरोबर महत्वाची सूत्र लक्षात. त्यासाठी बघा नाथांनी बघा भागवतामध्ये नोंद बघा, ज्या सुख आणि मोक्ष अपेक्षा करतात मोक्ष आणि सुख कशाने मिळेल नाथ भागवतामध्ये वर्णन करतात. अध्याय किती? 11 म्हणजे 11. अध्याय किती? 11. वही नंबर किती? 1523. किती? बर का, घरी जाऊन भागवतात चेक करा. वही नंबर किती? 1523. जर हातून वेरा ना. हा, टेन्शन एकदम डिसिप्लिन वाटतात आपण कुठे आहोत लक्षात. आणि म्हणून विषय आपला वही नंबर किती? 11. अध्याय 11. त्या बघा वहीमध्ये नाथ महाराजांनी सूत्र बघा, कोणतं सूत्र सांगितले? मोक्ष आणि सुख कशाने मिळेल का याचं उत्तर नाथ महाराज त्या वहीमध्ये दिले. काय मिळत नाथ महाराज त्या वहीमध्ये? गुरु नाम घेता मुखे. काय जातात महाराज? गुरु नाम घेता मुखे त्याशी कळीकाळ बाहू. लक्षात घ्या, गुरुचं नाम करी ना तिथे कोण येणार नाही. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. पुढचे बोली काय म्हणते? त्यांची सेवा आहे. काय करतात महाराज? पाया म्हणजे बघा मग सुख आणि मोक्ष कशाने मिळेल? कशाने मिळेल? गुरु. लक्षात घ्या, जो गुरु सेवा करी त्याला मोक्ष सुखाकडे जायची गरज नाही. तर मोक्ष सुख कुठे येईल? काय म्हणतात महाराज? त्यांची सेवा करीत हरी पाया मोक्ष सुख लागते. म्हणजे तुमच्या पायाजवळ कोणाला यावं लागेल? मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? लक्षात. आणि म्हणून असा महिमा बघा गुरु सेवाचा म्हणून असा बस. आता आपला शेवटचा विषय आपल्याला जीवनामध्ये काय करायचंय? एक कदम आगे म्हणजे आपल्याला पुढे जायचं. कदम कदम बढाय. तर तुम्हाला खड्यात जायचं सांगा ना. खड्यात जासाठी भावाकडे आले कशासाठी आलेला? एक कदम आला, एक कदम म्हणजे प्रगती पथावर खायच्या वर्ग आपल्याला आध्यात्मिक आणि संसार वर्ग दोन्ही ठिकाणी आपली प्रगती केली. आणि त्यासाठी काय करावं लागेल? काहीतरी नियम काय करावं बघा. नियम करावा नियम. कारण बाबूंचं वाक्य काय? जो माझ्या नियमा कोणते नियम करायला का आता आपल्याला सांगितलं की बघा उजळणी म्हणजे तुमच्या लक्षात द्यावं बघा म्हणून पुन्हा बाबा त्याचा उल्लेख करणार. पहिला नियम तुम्हाला कोणता करावा लागेल? नित्य नियम
बंद करावं लागेल. नित्य बरं. नियम ठीक आहे. म्हणजे घरी करा किंवा मंदिरात येऊन करा, कुठेही करा, मात्र दररोज उठल्यानंतर काय करा, नंतर आता आपल्या कामात विधीचा नियम. पहिले विधीचा नियम, दुसरा कोणता? अनुष्ठान. बरं, अनुष्ठान म्हणजे काय? हा, अनुष्ठानचा नियम करायचा म्हणजे काय करायचा? काय करायचं? एक अनुष्ठान लक्षात बरं का, ये ना वाटा तो सांगणार आपल्याला. आपण उभे सौ बार बाकाने एक बार ते म्हणतो बरं का आता, बरं का, नरकाशिवाय काय? मग सांगा, गुरु करून जर पण नरकाला जायची पाहिजे सांगा मग गुरु कारण काय उपयोग आहे का लक्षात? म्हणून नाट म्हणजे सत्यमद, कधी खोटं बोलायला लागतात. म्हणून सूर्यकुळामध्ये काय म्हटलं जातं? रघुकुलरित सदा चली आहे प्रांजय. बरं का, महिला सर आहे. आता का बाबांना बघायचं बरं का, मी या अक्षरच्या अनुष्ठानामध्ये माझ्या घरातल्या विद्यार्थ्यांना किंवा शेजारच्यांना किंवा नातेवाईक कोणाला का वाईना, महिला असं पुरुष कोणाला का वाईना, या अक्षरच्या अनुष्ठानामध्ये इतक्या जणांना मी काय करणार आहे, त्यांनी वरती वरती बोर्ड करून दाखवायचंय. कोणी 1, 2, 4, 5 जेवढं सामर्थ्य असतं ना बरं का, तेवढं बोर्ड करून बाबांना दाखवायचं. किती बोर्ड केले तुम्ही? 2 का सोनं का हो? त्यांनी दुःख दिलं पाहिजे का? मग अनुष्ठान का केलं पाहिजे मुलांनी? म्हातारपणी आपले दिवस गोड म्हणजे बघा चांगले आनंद. मग महिलांनी गोड करा ना, किती करणार अनुष्ठानाला? 1, 2 किती करणार महिला? बघा तुम्ही संकल्प करा संकल्पामध्ये. कारण आपल्याला बरं का शिस्ती दोरीमध्ये राहायचंय, भक्त परिवाराने कसं राहायचंय, नियमामध्ये राहायचं. आणि हा एक मुद्दा लक्षात बरं का, आता सर्व जाहीरपणे एक मुद्दा बरं का बाबा जाहीर करणार सर्व लक्षात घ्या बरं का. चालू कसे होत चांदोड लक्षात घ्या. सुद्धा कर बरं का भाऊ, सुद्धा लक्षात बरं का. राजीव भाऊ अनेक बघा नीट मंडळी पोहोचतील बरं का. लक्षात घ्या. 2-4 बरं का, 2-4 तुम्हाला ते बाबा काम देणार बरं का. काय काम देणार बघा, जे भक्त बघा भक्त परिवार का, जे भक्त परिवारामध्ये मात्र जे काय करत नाही, नियमाचं पालन करीत नाही, त्यांच्या हातात काय भरायचं आपल्याला आता बरं का. काय भरायचं? काय भरायचं? हा, लक्षात बघा कोणाच्या हातामध्ये? जे भक्त जसं बघा संसदेमध्ये काय तर झाला ना, तो संपूर्ण भारताला लागू राहतो घरी. त्याप्रमाणे मग जय बाबा भक्त जे नियम ठरले तर त्या प्रत्येक सदस्याचं काम काय? त्याने पालन केलं. तर पालन केलं तर नाही त्याला शासन की काय? जे पालन करायचं शासन काय करतं? शासन देतं, दंड शिक्षा देतं. त्याचप्रमाणे बघा, जे भक्त परिवारामध्ये राहून नियमांचं पालन करणार नाही, 3 नियमाचं कोणत्या? विधी असेल, संविधानाचे अनुसार बघा, ते पालन करणार नाही, त्यांच्या हातात काय भरायचं? टोपीमध्ये काय भरायचं? हा, तुमच्या आता तुमच्याला काही बांगड्या देऊन ठेवणार बरं. काही भक्त आम्ही बांगड्या देऊन ठेवणार बरं का, ध्यान राहू. काही बघा आपल्या बांगड्या देऊन ठेवायचे आणि बरं का असं बरं. आता आता मग आपला कार्यक्रम संपत एक भजन करूया. नैवेद्य कोण एकट्याचा गावातला मिळून नाही, गाव मिळून या ना 5-6 जण नैवेद्य परत करा. बघा सर्वांनी आता भजन मांडण्याचा प्रयत्न करा का विद्यार्थ्यांना. विद्यार्थी उभे राहा, विद्यार्थी उभे राहा, सर्व विद्यार्थी शाळेत जाणार उभे राहा बरं का. विद्यार्थी लक्ष द्या. आता का बरं का, तुम्हाला ट्रायल म्हणजे एक नमुना दाखवा, नमुना बरं का. या मुलांच्या माध्यमातून तुम्हाला बाबा नमुना शॅम्पल काय हे पूर्ण शॅम्पल बरं का. आणि शॅम्पल कसे बाबा समोर लक्ष द्या इकडे बरं का. बाबा प्रश्न करणार आहे, हे शॅम्पल कसे बाबा. हा, मुली पण उभे राहा, मुली शाळेत जाणार आहे. हा, हे मुलांनी लक्ष द्या. भारत माता की, भारत माता की. आवाज लय कमी येतो, काय प्रकार? घाबरले का? जरवर हात करा ना, वर जरवर हात करा. भारत माता की वंदे. लक्ष द्या. सत्य का? सत्यवद विद्यार्थ्यांनी कसं बोलायचं?
खोटं बोलायचं बरं का मुलींनो, खोटं बोलायचं, खोटं बोलायचं, खोटं बोलायचं. अच्छा. आता पहिलं म्हणतात आपली भारतीय संस्कृती काय म्हणते, मातृदेव पितृदेव. बघा तुमच्यासाठी देव कोण आहे मग? आई वडील. बघा कोण? तुमचे आई वडील. तुम्हाला कोण आहे? मग देवाच्या पाया पडत्या का? काय करता सांगा बरं. तुम्ही देवाच्या पाया पडत्या ना? नसेल. आणि म्हणून बघा आता प्रश्न विद्यार्थ्यांना, कोण असे का विद्यार्थी किंवा पालक आहेत, मी दररोज माझ्या आई वडिलांचं दर्शन घेतो, त्यांनी वरती वोट करावं बरं का. सत्य म्हणतो, खोटं बोलायचं नाही. खाली बसले आई बापांनी सांगा ना, सांगा मग सांगा हो, हे पोर किती शिकले, काय किती शिकले तर काय उपयोग आहे का? 2-3 आहे म्हणजे त्यांच्या नाव टाळी वाजा ना, त्यांच्या नाव सांगा किती टक्केवारी, सांगा टक्केवारी घसरली ना फार रिटर्न आली ना फार. म्हणून बघा या मुलांना बरं का विद्यार्थ्यांना, आणि बघा यांच्या पालकांनी विचार करा. ज्या पालकांना वाटतं आमचे मुलं हो पण त्या आई बापाला वाटतं, सांगा ना माझा मुलगा मुलगी बिघडली पाहिजे असं कोणाला वाटतं का? आई बापाला वाटतं ना, माझं बिघडलं पाहिजे, घडलं पाहिजे, त्यांनी काय केलं माझं दर्शन घेतलं पाहिजे, त्यांनी मला जीव लावला, माझं ऐकलं पाहिजे, त्यांनी व्यसन नाही केलं पाहिजे. कधी पूर्ण होती तुमच्या आईबापांच्या अशा अपेक्षा जेव्हा तुम्ही बाबांच्या अनुष्ठानामध्ये विद्यार्थ्यांना बरं का विद्यार्थी बरं का, तुम्हाला पुढे यायचं आता बरं का, आई बापाला का भांडून सांगायचं काय, भांडून नाही पळून यायचं बरं का, पळून यायचं नाही येऊन केलं बरं का विद्यार्थी बरं का. काय पुरं का आमच्या पळून यायच्या, मग त्या आमच्या आई बापा घेऊन आम्ही पळून यायला बरं. पण कशासाठी पळून यायचं? चोरी करायसाठी का? चोरी करायसाठी नाही. आणि म्हणून विचार करा, या मुलांना संस्कार देणं, या मुलांना घडवणं. आपण म्हणतो ना सडके कांदे म्हणजे काय? बिगर घडी नाही सडके कांदे सांगाय काय माहिती का? ते स्वतःही नाही दुसऱ्याला मग आता सडके कांदे कामाला राहतात कामाने, मग तुम्ही कोणते कांदे झाले पाहिजे बरं का, मंडळाचा बरं का महिला म्हणून कोण विद्यार्थी अनुसार वरती ओढ करा, आम्ही अनुसार वरती ओढ करा ना विचारा तुम्ही आता मुलं मी आता अनुसार येणार आहे पुढे बरोबर. बाकीच्याला काय झालं तुम्हाला काय अडचणी सांग, काय अडचणी कोण हे तुम्हाला काय अडचणी सांग, काय अडचणी म्हणजे याला काय येणार का या पोरा का बळजबरी काय बळजबरी का वर काय ना घेऊन या, कारण का पेढा कसा आहे का गोड लागतो की नाही, बळजबरी खाऊ घाला किंवा आनंदाने खाऊ घाला गोड लागतो तसं यांना तुम्ही आनंद मारून आणशाला ना कशा याना मात्र त्याचं पुढे कसं चांगलं आहे म्हणून मग टाळी अभिनंदन करायचं बसा एकच पुष्प जा तरुण भाषेत. आता आपल्याला भजन करायचं ना पंक्तीत वरात कर हां त्यासाठी बरं का आपण तुम्हाला सर्व तुमची जी अपेक्षा आहे तुमची अपेक्षा पूर्ण होण्यासाठी बघा आपण काय मागितलं का, काय मागितलं पाहिजे, काय मागव बघा किंवा काही भक्त काय मागता लक्षात त्या गीतातून आपल्याला स्वतः लक्षात आल्याशिवाय वरात करा नाही म्हणा. आम्ही धरले बाबाचे पाय सुख संपत्तीला कमीच नाय, आम्ही धरले बाबाचे पाय सुख संपत्तीला कमीच नाय, आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन हो, आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन, नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. वेरुळटून की शाळा काढली शिक्षणाची महिमा वाढवली, वेरुळटून की शाळा काढली शिक्षणाची महिमा वाढली,
शिक्षणाने मिळाले आत्मज्ञान हो. शिक्षणाने मिळाले आत्मज्ञान हो. आम्हाला पाहिजे स्वामी धन नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. जगाच्या कल्याण घेतला अवतार शिवभक्तीचा केला प्रसार शिवभक्तीचा केला प्रसार शिवभक्तीचा केला प्रसार जगाच्या कल्याण घेतला अवतार शिवभक्तीचा केला प्रसार शिवभक्तीचा केला प्रसार शिवभक्तीचा केला प्रसार शिवभक्तीने पवित्र झाले मन हो. शिवभक्तीने पवित्र झाले मन हो. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. सर्वांनी शेवटपर्यंत आपले दोन्ही हात वर करा जरा जोरदार टाळी. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. नको ती संपत्ती स्वामी जनार्दन हो. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. 2 मिनिटांचं ध्यान घ्या. ज्या चिठ्ठ्या तुमच्याकडे दिलेल्या आहेत ते दिल्याशिवाय जाऊ नका बरं का. त्या चिठ्ठ्यांमध्ये आपलं नाव, मोबाईल नंबर